लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. आणि आता पाहूयात महाफास्ट 100 बातम्या. गेल्या 12 दिवसांमध्ये पेट्रोल डिझेलच्या दरामध्ये चौथ्यांदा वाढ. मुंबईमध्ये पेट्रोल ₹2.72 तर डिझेल ₹2.81 महागला. मुंबई पुण्यामध्ये पेट्रोल ₹111 लिटरवर. इंधन मिळेल की नाही या भीतीनं 20% मागणी वाढली आहे. पुरवठ्यावर ताण येण्याइतपत साठेबाजी करू नका. पेट्रोल डिझेलवर मुख्यमंत्री फडणवीसांचा सल्ला. जनतेच्या खिशावर घाला घालणं हा एकच मोदी सरकारचा अजेंडा. पेट्रोल डिझेलच्या दरवाढीवरून राहुल गांधींची केंद्र सरकारवर टीका. काँग्रेसकडून तिसऱ्यांदा पंतप्रधान मोदींचा महंगाई मॅन असा उल्लेख. 11 दिवसांमध्ये पेट्रोल डिझेलच्या दरामध्ये ₹8 वाढ झाल्याचं ट्विट. काँग्रेसची मोदी सरकारवर पुन्हा टीका. पेट्रोल डिझेलच्या दरवाढीबाबत आश्चर्य वाटत नाही, ही फक्त सुरुवात. पिक्चर अभी बाकी है. देशभरातील इंधन दरवाढीवरून सुप्रिया सुळेंची सरकारवर टीका. पेट्रोलसाठी रांगेमध्ये उभे राहणारे गोरगरीब शेतकरी आहेत. काळाबाजार करायला ते काही मंत्री नाहीत. रोहित पवारांचं गिरीश महाजनांना उत्तर. तर कुंभमेळ्याच्या कामांमधल्या काळाबाजाराबाबत लवकरच बोलण्याचा इशारा. देशावर स्वातंत्र्यानंतर सर्वात मोठं संकट येणार. पेट्रोल डिझेलच्या दरवाढीवरून जितेंद्र आव्हाडांचा दावा. 4 दिवसांनी मुंबईतील पेट्रोल पंपावर दंगेही होतील अशी प्रतिक्रिया. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे पेट्रोल डिझेल मिळत नाही. पेट्रोल भविष्यामध्ये ₹140 लिटरवर जाईल. विजय वडेट्टीवारांचा दावा. भविष्यामध्ये कोरोनापेक्षा वाईट परिस्थिती निर्माण होईल अशी भीती व्यक्त. राज्यातील अनेक भागामध्ये पेट्रोल पंपांवर नागरिकांची गर्दी. गडचिरोली, जळगाव, धुळे, जालन्यासह अनेक ठिकाणी इंधन टंचाई. शेतीची कामं सुरू होण्याआधीच मोठा परिणाम. इतर कामंही खोळंबली. इंधन बचतीसाठी पुण्यामध्ये जमावबंदीचे आदेश लागू. 14 दिवस आंदोलन, मोर्चे, सभांना बंदी असणार. पुणे महापालिकेचा निर्णय. इंधन टंचाईच्या झळा आता महाराष्ट्राची राजधानी मुंबईपर्यंत. पेट्रोल डिझेल नसल्यानं सायनमधील पेट्रोल पंप बंद. परळ उड्डाणपुलाखालच्या पेट्रोल पंपावरही पेट्रोल नाही. हिंगोली जिल्ह्यामध्ये पेट्रोल पंपांवर 12व्या दिवशी इंधनासाठी रांगा. डिझेल मिळत नसल्यानं शेतकरी हैराण. जिल्ह्यातील विविध पेट्रोल पंपांवर वाहनांच्या रांगा. यवतमाळमध्ये शेतकऱ्यांना विनाअट इंधन देण्याची ठाकरे सेनेची मागणी. जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा. पेट्रोल डिझेलच्या दरवाढीविरोधात आम आदमी पार्टीचे पुण्यामध्ये आंदोलन. आपच्या कार्यकर्त्यांकडून केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी. पनवेलमध्ये मनसेचं मेलोडी आंदोलन. पेट्रोल डिझेल दरवाढीचा अनोख्या पद्धतीनं निषेध. महागाई कमी होत नसेल तर मेलोडी खा आणि खुश रहा असा उपरोधिक टोला. नांदेडमध्ये पोलीस बंदोबस्तामध्ये डिझेल पुरवठा. कॅनमध्ये डिझेल देण्यास बंदी. पंपांवर महसूल आणि पोलिसांचा बंदोबस्त राहणार. समाज माध्यमांवर इंधन टंचाईच्या अफवा पसरल्यास गुन्हे दाखल होणार. पिंपरी चिंचवडमध्ये पेट्रोल दरवाढीचा परिणाम. पेट्रोल पंपावर वाहन चालकांची तुरळक गर्दी. दरवाढीच्या विरोधात वाहन चालक संतापले. छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकामधल्या पेट्रोल पंपावर पुन्हा नो स्टॉकचा बोर्ड. 10 दिवसामध्ये चौथ्यांदा पेट्रोल डिझेलचे दर वाढल्यानं नागरिकांची नाराजी. इंधन काळाबाजार संदर्भात जळगाव जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर. जिल्हाधिकाऱ्यांकडून काळाबाजार करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना. जालन्याच्या जाफराबादेत डिझेलचा तुटवडा. डिझेल घेण्यासाठी पेट्रोल पंपावर वाहन चालकांसह शेतकऱ्यांची गर्दी. रांगेत थांबलेल्या 200 वाहन चालक आणि शेतकऱ्यांनी पंपावरच जेवण उरकलं. परभणीमध्ये इंधन वाटपासाठी पेट्रोल पंपांवर पोलीस बंदोबस्त मागण्याची वेळ. पेट्रोल पंपांवर पोलीस बंदोबस्त द्यावा यासाठी पंपचालकांचं परभणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला. भाजप 12, शिवसेना 4 आणि राष्ट्रवादीला 1 जागा. सूत्रांची माहिती. आज किंवा उद्या मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये बैठकीची शक्यता. विधान परिषदेबाबत चर्चा सुरू. अंतिम निर्णय नाही. लवकरच एकत्र बसून मार्ग काढू. मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरच्या जागेबाबत शिवसेनेशी तर पुण्याच्या जागेबाबत राष्ट्रवादीशी चर्चा सुरू असल्याची माहिती. वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली विधान परिषद मतदारसंघात अरुण लखानींचं नाव आघाडीवर. अरुण लखानी सुप्रिया सुळेंचे व्याही. भाजपचे वरिष्ठ नेते. गेल्या निवडणुकीतही अरुण लखानींचं नाव होतं आघाडीवर. भाजपचेही 100हून अधिक नगरसेवक काँग्रेसच्या संपर्कात. ही निवडणूक 100 कोटींची. 5-5 लाख रुपये देऊन नगरसेवक फोडण्याचा प्रयत्न. विजय वडेट्टीवारांचा आरोप. राज्यातील सध्याच्या बिकट परिस्थितीमध्ये विधान परिषद निवडणूक घेण्याची गरज आहे का, यावर विचार होणं गरजेचं. रोहित पवारांचा ट्विटद्वारे सवाल. राजेश टोपे मराठवाड्यातून स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लढण्यास इच्छुक. 27 तारखेला महाविकास आघाडीची बैठक होणार. या बैठकीमध्ये निर्णयाची शक्यता. जळगाव विधान परिषद निवडणुकीसाठी 26 उमेदवारी अर्जांची विक्री. राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांसह 16 व्यक्तींकडून 26 अर्ज खरेदी. कार्यकर्त्यांच्या माध्यमातून भाजप शिवसेनेकडून अर्जांची खरेदी. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादीच्या आजी माजी आमदारांची आज बैठक. विधान परिषद निवडणूक आणि आमदारांच्या समस्यांबाबत चर्चा होणार.
महापालिकेतील मानापमान नाट्य सुरूच, राजशिष्टाचार पाळला जात नाही. उपमहापौर संजय घाडींचं आयुक्त अश्विनी भिडेंना पत्र, अपमान करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी. शासकीय कांदा खरेदीच्या दरामध्ये ₹3.45 वाढ, ग्राहक व्यवहार विभागाचा मोठा निर्णय. ₹15.80 दरानं शासकीय उन्हाळी कांद्याची खरेदी होणार. रोहित पवार आज मुंबई आग्रा महामार्गावर आंदोलन करणार. कांद्याची किमान ₹25 किलोनं खरेदी देण्याची मागणी. शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्याचं आवाहन. नाशिकच्या मालेगाव तालुक्यात साठवणुकीमधील कांदा मोठ्या प्रमाणात सडत असल्यानं शेतकरी आर्थिक संकटात. कमी बाजारभाव आणि खराब होत असलेल्या कांद्यामुळे शेतकऱ्यांच्या समोर दुहेरी संकट. वाढत्या उन्हाच्या तडाख्यामुळे कांद्याची गुणवत्ता घसरली असून साठवणूक सुद्धा धोक्यात. नीट प्रकरणामधील आरोपी प्रल्हाद कुलकर्णीला 2 दिवसांची सीबीआय कोठडी, तर आरोपी मनीषा वाघमारे हिला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. सीबीआयची मागणी कोर्टानं मान्य केली. नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये मनीषा हवालदारला 6 दिवसांची सीबीआय कोठडी. डिलीट केलेले चॅट डेटा रिकव्हर करण्यात सीबीआयला यश. फोनमध्ये सेव्ह असलेला गॉड नावाचा नंबर तेजस शहा या विद्यार्थ्याचा, सूत्रांची माहिती. नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये आणखीन एक धक्कादायक बाब उघड. टेलिग्राम ग्रुप तयार करून सायबर गुन्हेगारांकडून विद्यार्थ्यांची 5 कोटींहून अधिकची फसवणूक. प्रश्नपत्रिकेसाठी प्रत्येक विद्यार्थ्याकडून ₹10 लाख उकळले. नीट पेपरफुटी प्रकरणी सुप्रीम कोर्टाकडून केंद्र सरकार आणि एनटीएला आधीच्या निर्देशांची अंमलबजावणी न करणं दुर्दैवी, कोर्टाची टिप्पणी. लातूरमधील मोठेगावकर क्लासमध्ये पुन्हा सीबीआय पथकाकडून झाडाझडती. आर्थिक व्यवहाराच्या संदर्भात तपासणी झाल्याची माहिती. आठवड्याभरात सीबीआयकडून अनेकदा क्लासच्या कार्यालयामध्ये तपासणी. सीबीआयचं पथक लातूरमध्ये ठाण मांडून. भूतकाळातील वक्तव्याचा अर्थ वर्तमान काळाशी जोडणं अयोग्य. मोठेगावकरच्या व्हायरल होणाऱ्या जुन्या व्हिडिओवरून अमित देशमुखांचं उत्तर. नाशिकच्या टीसीएसमधील धर्मांतरण आणि लैंगिक शोषण प्रकरण. निदा खानच्या समर्थनार्थ मायनॉरिटी डिफेन्स कमिटी मैदानात. टीसीएस प्रकरणात तथ्य नसून खरात प्रकरण दाबण्यासाठी हे प्रकरण पुढे आणलं. माजी आमदार आसिफ शेख यांचा आरोप. एमआयएम नगरसेवक मतीन पटेलची तब्बल 8 तास चौकशी. पोलिसांनी टीसीएस प्रकरणात दोषारोपपत्र दाखल केल्यानंतर मतीन पटेलला नोटीस पाठवली होती. नोटीस मिळाल्यानंतर मतीन पटेल नाशिक पोलिसांच्या समोर हजर झाला होता. सीजेपीचे संस्थापक अभिजित दिटकेंची दिल्ली उच्च न्यायालयामध्ये याचिका. सीजेपीचं ट्विटर अकाउंट बंद केल्याच्या विरोधात याचिका. पश्चिम मुंबईमध्ये राज ठाकरेंचा दौरा. अंधेरी, जोगेश्वरी, दिंडोशी, वर्सोवामधील शाखांना भेटी. काही नव्या शाखांचंही उद्घाटन. बोंधू अशोक खराची प्रॉपर्टी ईडीकडून जप्त. खराच्या अनेक बेनामी मालमत्तांचे रेकॉर्ड आणि डिजिटल उपकरणं ईडीच्या ताब्यात. मर्सिडीज कार, ₹1,12,00,000 दागिन्यांसह ₹2,25,00,000 रोकड जप्त. सोलापूरच्या करमाळ्यामधील बोंधू मनोहर भोसलेच्या अडचणी आणखी वाढल्या. मनोहर भोसलेच्या विरोधात लैंगिक अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल. गोटी इथल्या आश्रमात महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार. गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीचं बिगुल अखेर वाजलं. 2 जून ते 1 जुलैपर्यंत ठराव सादर करण्यासाठी आदेश. प्रारूप मतदार यादी तयार करण्यासाठी ठराव मागवले. छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेनेचे उपजिल्हाध्यक्ष अंबादास मस्केंवर हल्ला. बाबा पेट्रोल पंप चौकामध्ये चाकूने वार करत जीवघेणा हल्ला. सराईत गुन्हेगार राम बोडखे विरोधात गुन्हा दाखल. पुण्यामध्ये 400 कोटींच्या गुंतवणुकीसह पुढील 10 वर्षांमध्ये 1000 रोजगार निर्मिती होणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. राज्य सरकार आणि अॅग्रेको इंडिया कंपनीमध्ये सामंजस्य करार. चिपळूणमध्ये मुंबई गोवा महामार्गावरून ठाकरेंची शिवसेना आक्रमक. महामार्गाच्या अर्धवट कामावरून राष्ट्रीय महामार्ग कार्यालयामध्ये राडा. महामार्ग अभियंत्याला भर. कार्यालयामध्ये सज्जडदम. काम पूर्ण न झाल्यास अधिकाऱ्यांना कार्यालयामध्ये बसू न देण्याचा इशारा. बुलढाण्याच्या जळगाव जामोदमध्ये एका विहिरीमध्ये 5 मृतदेह आढळल्यानं खळबळ. पत्नीला माहेरी सोडल्यानंतर 4 मुलांना विहिरीमध्ये ढकलत. स्वतः देखील आत्महत्या केल्याची माहिती. अधिकचा तपास सुरू. लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.